सांगली जिल्हा परिषदेतील शिक्षण आणि बांधकाम विभागाच्या संघर्षात विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात, वादात 44 कोटी रुपये पडून यंदाच्या पावसाळ्यात डोक्यावर गळके छतच. जिल्ह्यात एकीकडे अनेक प्राथमिक शाळांच्या इमारती धोकादायक स्थितीत असताना दुसरीकडे त्या नव्याने बांधण्याचा प्रस्ताव मात्र मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. शाळा खोल्यांचे बांधकाम शिक्षण विभागाने करायचे की बांधकाम विभागाने करायचे हा सुटू न शकलेला प्रश्न आहे. या मतभेदात तब्बल 44 कोटी रुपयांचा निधी वापराविना पडून आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्राथमिक शाळांच्या वर्गखोल्यांची बांधकामे सर्व शिक्षा अभियान विभागामार्फत केली जातात. शासनाने तसा आदेश काढलेला आहे. त्यासाठी या विभागाकडे स्थापत्य अभियंत्यांची नेमणूक करण्यात आली आहे. गतवर्षी तत्कालीन पालकमंत्र्यांनी ही कामे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने करावीत अशी सूचना दिली होती. पण यामुळे शासनाच्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याने ही कामे शिक्षण विभागाकडूनच केली जावीत असा आग्रह प्रशासनाने धरलेला आहे. मात्र बांधकाम समितीने ही कामे आम्हीच करणार असा अट्टहास धरला आहे आणि या दोहोंच्या संघर्षात शाळा खोल्यांचे बांधकाम रखडलेले आहे. शाळा खोल्या दुरुस्तीसाठी 18 कोटी रुपये आणि नवीन वर्ग खोल्यांसाठी 26 कोटी असं एकूण 44 कोटी रुपयांचा निधी जिल्हा नियोजनमधून मंजूर झाला आहे. मात्र तो पडून आहे. जिल्हाभरात प्राथमिक शाळांच्या 3650 इमारती आहेत आणि त्यापैकी 3 पक्क्या इमारतींची संख्या 3070 आहे. अंशतः पक्क्या इमारती 500 आहे, तर कच्च्या इमारतींची संख्या 80 आहे. या 80 कच्च्या बांधणीच्या इमारती पाडून तेथे तातडीनं पक्क्या इमारती उभारण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.